मधली सुट्टी. नमस्कार, फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुट्टी एकदम रंगात आली आहे आणि शाळा चालू असताना सतत आपण सुट्टीची वाट बघत असतो. पण गेले काही आठवडे आपण बघतोय की सुट्टी ती वेगवेगळ्या प्रकारची शाळा चालू आहे. जिम्नॅस्टिकची चालू आहे, कोणी मिनरॉलॉजी शिकतंय, कोणी आर्किओलॉजी शिकतंय, खूप गोष्टी शिकतायत मुलं. पण आजची शाळा भरली आहे ती मात्र नुसती धमाल मस्तीची शाळा आहे. कारण झी मराठीवर सुरू झालेल्या डब्बा गुल या कार्यक्रमातल्या सगळ्यात छोट्या छोट्या कलाकारांना भेटायला आज मी त्यांच्या शूटिंगच्या जागेवर आलोय. त्यांचे रिहर्सल चालू आहेत आणि त्यांच्याबरोबर आज मी धमाल गप्पा मारणार आहे, त्यांच्याबरोबर खूप मजा करणार आहे. मला बघायचं आहे की हे सगळे छोटे छोटे कलाकार त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काय बोलायचंय. कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली थंड आता मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेली एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी. डब्बा गुल मधले हे छोटे छोटे पार्टिसिपंट्स इतके सॉलिड आहेत की एरवीची भूमिका असते की मी त्यांच्याशी बोलायचं आणि त्यांना बोलतं करायचं, मी प्रश्न विचारायचे. ही आज कदाचित हळूहळू बदलू शकेल आणि तेच प्रश्न विचारतील आणि मी बोलायला लागेन, ही शक्यता आहे. इतके ते सगळे चुणचुणीत आहेत, सॉलिड आहेत. तर आता माझ्याबरोबर आहे अथर्व सुरेश पेडेकर. कसा आहेस तू? बरा. मस्त आहेस? बरा का? मस्त आहे. मग मस्त म्हणजे बरा आणि मस्त. ठीक आहे. नाही, माझा पप्पा म्हणजे माझ्या घरी पप्पा तो आणि असं मी कधीपासून शिकले तर मला पण नाही समजत आणि ते मी स्वतः करायला लागायला घेतले. म्हणजे जास्त क्रिया बदल झाली आहेत. काय नक्की म्हणजे काय हे असं असं ढप्पा टपक 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 लागे तुझ्या पायाला? नाही, ते लागत नाही. तबला वाजवतोस का तू? माझ्याकडे अशी एक थोडीशी हे म्हणजे थोडीशी आपली हे असते ना त्याची काठ्या, ती काठ्या पण असतात. थोडीशी हे म्हणजे हा थोडीशी गाय आहे का म्हैस आहे? नाही, थोडीशी एक असं ढोलकी सारखं असतं. आपण ताशा कसं वाजवतो नाही मी वाजवतो म्हणजे तसं असतं. ते असं ठेवायचं आणि गळ्यात घालायचं, तो वाजत. हा नाही, मग आता त्याचे काठ्या वगैरे आपल्याला माहित समजत नसतं ना कुठे, तर ना ते कुठे ठेवलेत. तर मी ते कधी कधी वाजवत असतो. कारण गाणं वगैरे आई पण शिकवते ना तेव्हा नसतो, म्हणजे आई जेव्हा शिकवते तेव्हा नसतो. आणि मी कधी कधी सर वगैरे कोणतरी आजोबाले ते गाणं पेटी वाजवतात. मामा पण वाजवतो माझा, म्हणजे तो मामा आहे ना माझा मामा, तो पण पेटी वाजवतो. काय वाजवतो? पेटी. कारण त्याला पेटीची सवय जराशी. नंतर मी पण बालमन मध्येच फर्स्ट. मी पण म्हणजे मी नाही बालमन मध्ये, मी बालमन मध्ये फर्स्ट आणि इंग्लिश मध्ये. कारण मराठी मोठे मध्ये असतं ना, मराठी मोठे आहेत आणि जे फिफ्थ वगैरे असतात ना ते मोठे. आणि जे म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड हे सगळे पोट ते ज्युनियर. फर्स्ट सेकंड म्हणजे सिनियर आणि थर्ड म्हणजे ज्युनियर. त्याच्यावरची इंग्लिश कुठलं नाही, मराठी. अच्छा अच्छा, काहीच नाही कळलं मला. नाही ऍब्सोल्युटली काहीही कळलं नाही तुला. 5 मिनिटात मला ढम 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 मामा पेटी बालमोहन ज्युनियर सिनियर. मला फक्त तू बालमोहन मध्येच तुझा मामा आणि आई पेटी वाजवतात आणि तू घरी एक ताशा घेऊन ढमढम वाजवतोस. एवढी ताशा नाही, हाताने वाजवतो मी. टेबलवर वगैरे का? नाही, टेबल नाही, त्याच हातावर. कारण घरी टेबल वगैरे नाहीये आणि ते मला टोस्ट वगैरे असं वाजवताना असं हे ना कडक असतात, सुचतात, त्याच्यावर नाही सुचतात. कारण मी त्याच्यावर जास्ती हे नाही करत ना. आणि तो 2 हे होते, एक आहे आणि दुसरं वाला गायब फुटूनच गेला. मी ते वाजवत नीट होतो पण त्याच्यावर ते हे असतं ना, ते आपण
हे करतो ना काय का घुसळतो? हा त्याचं ते असतं ना, ते असं मोठं वालं, त्याच्याने आपण वाजवतो असं त्याच्याने. ते हे असतात ना गणपतीवाले, ते कसे हा त्याचे बेल्ट असतो ते, पण ते असं आहे, ते असं नाहीये, कारण त्याच्यावर ते तसं नाहीये, पण ते स्टँडिंग ह्याच्यावरच आहे. म्हणजे गळ्यात घातलं ना आणि जर चाकूच असत ते असं वाजलं फाडकन, एकदम जोरात नाही, एकदम जोर फुटला, डायरेक्ट फुटला. त्याचे हडचे. मी काय म्हणतो, तू गाणं म्हणतोस का नुसतं वाजवतोस? वाजवतो आणि गाणं गातो. गाणं शिकतोस तू? क्लासिकल म्हणजे म्हणजे आपलं, जेव्हा माझी एक फ्रेंड आहे कृपा, ती माझ्या घरी येते आणि आम्ही गाणं गातो. काय गाणं गातो? असं नाच रे मोरा मनात, हा नाच रे मोरा अनाच, ते आम्ही गाणं गातो. आणि मी कोलावरी पण गाणं गाऊ शकतो. तू असं बोलतोस घरी, आई मी आता शाळेतून आलो आहे, असं बोलतोस तू? नाही, ते वाजवताना, म्हणजे गाणं जेव्हा हे करते तेव्हा. लागेल लागेल नाही, ते लागत ना मला. म्हण ना कोलावरी, म्हण ना. Your boys, I am a singing song, tudum, soft song, tudum, love song, rat, why this kolaveri, 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 tonight, why this kolaveri, 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 discuss on moon, moon color white, nano, eyes, meet, my future dark, this kolaveri, एवढी नाही लागत माझी. this kolaveri, this kolaveri, क्या बात है, मस्त. कोण करायस मोठेपणी, मला एकदा सांग बरं. मी मोठेपणी पोलीस. नाही, मी ढोलकेवाला, नाहीतर डॉक्टर, नाहीतर इंजिनियर. कुठला हो? पोलीस, ढोलकीवाला, डॉक्टर. मला विचारतोयस कुठला हो? मला वाटतं तू ढोलकीवाला, कारण मी वाजवताना ढोलकी सारखं वाजवू. नाहीतर मी पायाला लाल झाली आहे बघ, किती बळवलंस बघ कोलावरी कोलावरीला. तुला सगळ्यात कंटाळा कसला येतो की मला हे अजिबात आवडत नाही? मला सगळ्यात कंटाळ असं म्हणजे असं जास्ती व्यायाम वगैरे करतो मला कंटाळा येतो त्याच्याने, कारण हात जराशे हे असतात ना, त्याचा कंटाळा येतो. जर कमी मस्ती केली तर ना. आणि मग मला घरी काय खेळायला सांगू, म्हणजे असं आमच्या इथे बेडरूम आहे माझं मोठं पिंक कलरचं, वरती येते, म्हणजे असं माळा आहे, माळा माहितीये ना, ते असं शिडी वगैरे असतात ते, आणि खालती आईचं आणि बाबाचं बेडरूम. तर मी कधी कधी जर खालती कंटाळा तर वरती जातो खेळायला. म्हणजे तिथे पण खेळणी ठेवले तेवढी, कारण खालती कशी खूप खेळणी फतत नाही ना, म्हणून थोडे थोडे कधी कधी, म्हणजे रोज गाड्या असतात ना ते वर ठेवतो. एक मिनिट थांब, काय होतं माहितीये का, मलाच आठवत नाही मी याला काय प्रश्न विचारला होता थोड्या वेळ आधी. अशी आज गंमत होतीये.
मी तुला काय प्रश्न विचारला तरी मला तुला आठवतंय नक्की? नाही मलाही आठवत नाही. आणि मी जरा खरं सांगायचं तर मी जरा दमलोय. तू दमलायस? नाही ना. सुट्टीत काय काय करतोस तू? टीव्ही खेळतो, अभ्यास वगैरे, थोडासा अभ्यास पण करतो मी. हो ना. सुट्टीत आणि हे पण करतो, म्हणजे आई झोपली असते ना, हळूच उठतो मी, नाटक करतो झोपतो, हळूच उठतो आणि काय करतो माहितीये का, न आवाज करतो. म्हणजे मी झोपले म्हणजे पहिले मी काय करतो, आईला सांगतो की मला कंटाळा, मी खेळू. मग आई बोलते ठीक आहे. मग मी खेळायला जातो. न आवाज करता मी हळूहळू खेळणी करतो, कारण आई झोपली असते ना. कशी झोपलेली असते? करून ओके. मी हळूहळू म्हणजे असं असं कार्य पटापट काढतो. आणि काय करतो माहितीये का, ॲनिमल्स असतात वरचे, आईला हळूच उठवतो. आणि मग काय करतो माहितीये का, आई मी लाईट लावून वर जाऊ, कारण वरती एक लाईट आहे पण तो खालतीच आहे ना, त्याचे बटन खालती आहेत, थोडेसे वर आहेत. तुला ठरलं का नक्की कुठे लाईट आणि कुठे बटन आहेत? हो. कितवीत गेलास तू आता? पहिलीत. इंग्लिश काय आता सांगितलं ना ते. ते माहिती मला सगळं. आता आठवलं, मला आठवलं ना. तू इतकं छान बोललास ना आज, काय 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 बोललास. आणि तू इतका छान असा डमडम करतोस आणि मध्ये तशी जीभ पण बाहेर काढतोस ना, कशी? मधली सुट्टी